शांतीनगरमध्ये उत्साहात बुद्ध जयंती साजरी। सत्यशोधक वाचणारे व शांतीनगर व्यायाम मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने शांतीनगर या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली। सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली। स्वागत माननीय सचिन केंचे यांनी केले। यावेळी बोलताना आकाश तिवडे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे। काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। माणूस हा रागाच्या भरामध्ये स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, राज्याचे आणि देशाचे नुकसान करत आहे। रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतोय। अशा परिस्थितीमध्ये पूर्ण जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। बुद्धांचे विचार माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा विचार आहे। कोणाविरुद्ध राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, सर्वांना एक समान वागणूक देणारा मार्ग म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा मार्ग आणि त्यांची आपल्या सर्वांना सध्या गरज आहे। युवा नेते माननीय अर्जुन कांबळे म्हणाले, भविष्यामध्ये अनेक चांगले उपक्रम आणि शिव शाहू फुले आंबेडकर साठे यांचे विचार समाजापर्यंत कसे पोहोचतील यासाठी एकत्र राहून आम्ही काम करू। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते माननीय रोहित जगदाळे, माननीय विपुल केरीपाडे व माननीय अरमान शेख उपस्थित होते। यावेळी माननीय संभाजी केंचे, माननीय यशया तालोरी, माननीय कुमार वायदंडे, माननीय शालोमन खोंगडी, माननीय दीपक भोसले, माननीय पैलवान नूरभाई, माननीय गोविंदा घाडगे, माननीय कुमार आवळे, माननीय विशाल आवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। शेवटी आभार माननीय दादासाहेब कस्तुरे यांनी मानले। तिकडे आपण बघतोय की एकामेकांवरती राग, द्वेष, एकामेकाविरुद्ध कट कारस्थान देशावरती उठत चाललेले आहे। अशा परिस्थितीत जगाला भारताच्या वतीनं सांगणं आहे किंवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सांगणं आहे की खरं तर आज बुद्धांच्या विचारांची गरज आहे। म्हणून आज शांतीनगर या ठिकाणी बुद्धांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मी सरांना विनंती करतो की त्यांनी बुद्धवंदना घ्यावी। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि।